भक्तीला जो मान प्राप्त झाला, ज्या 4 क्षेत्रामध्ये कुंभमेळे भरतील त्यातील एक नाशिकची त्र्यंबकेश्वराची भूमी आहे, म्हणून दुसऱ्या मार्गाने जो त्र्यंबकेश्वर धन्य झाला, त्र्यंबकेश्वर भगवान की जय। काय कारण होतं धन्य होण्याचं? सूत महाराज सांगतात, ज्या त्र्यंबकाच्या तीरावरती जिथे गौतम नावाचे ऋषी वास करतायत, सर्व पवित्र असलेली गायत्रीची आराधना करणारे, गौतमांचं पुण्य वृद्धिंगत व्हावं आणि त्याच समयाला गौतमांचं द्वेष करणारे काही जण त्या ठिकाणी होते महाराज। ते आजपासून सुरू नाही, तेव्हापासून चालू आहे। गौतम ऋषींचं पुण्य वाढू लागलं, मग गौतमांचा द्वेष करणारे जे ऋषी होते त्यांनी गौतमांचं पतन कसं होईल यासाठी एक युक्ती करावी आणि एक मरणासत्र असलेली धेनू जी मरायला टेकली आहे, तीच धेनू आता गौतमांच्या आश्रमासमोर आणून ठेवावी। भुकेने व्याकुळ त्या धेनूनं गौतमांच्या आश्रमामध्ये प्रवेश करावा। गौतम ऋषींनी त्या व्याधीग्रस्त असलेल्या धेनूची अवस्था पाहिली आणि जिला जल प्यायला द्यावं, खायला अन्न द्यावं, पर मरणासत्र असलेल्या धेनूनं गौतमांच्या आश्रमामध्ये प्राणत्याग करावा। सर्व ऋषींनी धावावं आणि गौतम ऋषींना गोहत्या म्हणून ज्यांची निंदा करावी। महाराज काय केलं गौतम महाराज? स्वतःला गायत्रीचे उपासक म्हणता आणि आपल्या आश्रमामध्ये धेनूची हत्या केली, कानावरती हात ठेवला, रुदन करू लागले। पाप कर्म केलेलं नाही, पण लोकांच्या तोंडाला हात लावता येणार नाही, निंदा सुरू झाली। त्यावर गौतम ऋषींनी म्हणावं, ऋषीमुनींनो, आजपर्यंत त्रिकाल स्नान, यजन, हवन, गायत्री उपासना मी केली, आपण मला गोहत्येचा पाप मला देता? महाराज यावर मुक्ततेचा एक मार्ग आहे। जर आपण खरोखर निर्दोष असाल, शिवपीठ येथे प्रगट करा, विश्वाला मंगल करणारी माता गंगा या भूमीवरती आणा, आणि जर आपण खरोखर तपस्वी आहात, आपण जर खरोखर निर्दोष असाल तर ब्रह्मगिरीच्या 101 प्रदक्षिणा करा। महाराज आपण ब्रह्मगिरी पाहिलेली असेल, 1 प्रदक्षिणा करणं, ब्रह्मगिरी चढणंच अवघड आहे। तिथं गौतमांवरती जेव्हा या प्रकारच्या आता पाप क्षालनाची जी प्रायश्चित्त सांगण्यात आली, गौतम ऋषींनी सर्व प्रायश्चित्त घेण्यास संमती द्यावी। आपले प्रारब्ध मानून जे सर्व काही मान्य करावं, शिक्षा भोगण्यास आरंभ करावा। प्रथम 2 कार्य संपन्न करावे, लिंगार्चन पूजन करावं, 1 कोटी शिवलिंग तयार करावीत, शिवांना संतुष्ट करावं। भगवान शिव प्रगट झाले, गौतमांनी भगवान भोलेनाथांना आपलं पाप कर्म सांगावं, हे प्रभू हातून गोहत्या घडली, या पापामधून मला मुक्तता करा। भगवान शिव कसे? सत्यम परम सुंदरम। काय सांगितलं? नाही गौतम, आपल्यावरती हा खोटा आरोप आहे, आपण मुळामध्ये गोहत्याकारक नाही, पण मात्र ज्यांनी तुम्हाला हा अपराध भोगण्यास शिक्षा दिली, आता मात्र त्यांची मुक्तता होऊ शकत नाही। गौतम वाच्य, प्रभू ज्यांनी माझी निंदा केली, मला त्यांच्याविषयी मनामध्ये द्वेष नाही, कारण त्यांनी माझी निंदा केली, ही शिक्षा मला दिली, म्हणून 1 कोटी ज्योतिर्लिंग, 1 कोटी लिंगार्चन पूजेचा महिमा, जी सेवा माझ्या हातून घडली। प्रभू आपण माझ्यावर संतुष्ट असाल, आता एकच करा, गंगा माता या ठिकाणी आणा। भगवान भोलेनाथांनी गौतमांना निर्दोष सिद्ध करण्यासाठी हिमालयामध्ये प्रगट झालेली माता गंगा, नमो गंगे महागंगे महादेवी शिववल्लभे मोहतित्वा महादेवी गोदावरी नमोस्तुते। उचलली गंगा, कशी उचलली? भगवान भोलेनाथांची जी गौतमांवरती झालेली जी शिवकृपा होती, तीच गंगा आपल्या जटेवरती घ्यावी आणि ज्या जटा ब्रह्मगिरीवरती आपटाव्या, आणि ज्यातून प्रगट झालेली महानदी, जिच्या केवळ दर्शनानं पापांचं क्षालन होतं, जिचं नुसतं नाम स्नान करताना जरी घेतलं तरी गंगा स्नानाचं पुण्य होतं, अशा गोदावरीचं प्रागट्य तेथे झालं। महाराज वाच म्हणत गंगा गंगा, वाच म्हणत गंगा गंगा, सकल दोष जाती भंग
दृष्टी पडता ब्रह्मगिरी दृष्टी पडता ब्रह्मगिरी नाही यमपुरी त्यासी नाही त्यासी नाही त्यासी नाही यमपुरी दृष्टी पडता ब्रह्मगिरी दृष्टी पडता ब्रह्मगिरी दृष्टी पडता ब्रह्मगिरी गंगा माता गोदावरी रूप धारण करून तिथे प्रगट झाली. जिथे जे विरोध करत होते गौतमांचा भयान थरथर कापू लागले. आली माता गोदावरी, हिच्या स्नान घडलं तर पुण्य प्राप्त होईल म्हणून ज्यांनी आजपर्यंत गौतमांचा द्वेष केला ते सर्व ऋषी गोदावरीच्या स्नानासाठी आले. महाराज काय घडला प्रसंग? ज्या गोदावरी मातेच्या मनामध्ये आपल्या गौतमांच्या विशुद्ध प्रेमाची विशुद्ध भक्तीची आस आणि माता गोदावरीनं जाणलं. ज्यांनी गौतमांचा द्वेष केला असे ऋषी स्नानासाठी आले. एका क्षणामध्ये गोदावरी जिथे अदृश्य झाली. महाराज काय म्हणली गोदावरी? गौतमांशिवाय मी कुणालाही ते स्नानाचं पुण्य देणार नाही. त्या समयाला त्या सर्व ऋषीमुनींनी गौतमांना शरण जावं, प्रार्थना करावी. आकाशवाणी झाली, ज्या माझ्या निर्दोष असलेल्या गौतमांकडून तुम्ही 101 ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणा पूर्ण करून घेतल्या. आपल्या सर्वांना 101 प्रदक्षिणा गोदावरीच्या कराव्या लागतील, या ब्रह्मगिरीच्या कराव्या लागतील. आणि त्या समयाला सर्व ऋषींनी ज्या समयाला 101 प्रदक्षिणा ब्रह्मगिरीच्या कराव्या, गौतम ऋषींनी शिव आराधना करावी. शिव आराधना करता शिवकृपा आणि शिव आज्ञा जिथे प्राप्त झाली पुनरपी माता गोदावरीला, आणि गोदावरीला तिथे प्रगट होण्याची शिव आज्ञा. पण माता गोदावरी वाच, प्रभू तुमच्या आज्ञेनं मी तिथे प्रगट झाले. ऋषी मुनींनी जिथे अपराध केला म्हणून मी अदृश्य झाले. तुम्ही मला आज्ञा देता मी पुन्हा माझं रूप प्रगट करेन, पण तुम्हाला सुद्धा माझ्यासोबत त्या ठिकाणी वास्तव्य करावं लागेल. माता गोदावरीची प्रार्थना भोलेनाथांनी स्वीकारली. म्हणून जे ज्योतिर्लिंग जेथे प्रगट झालं, त्र्यंबकेश्वर भगवान की. गोदावरीचं प्रागट्य तेथे बाबा सर्वांसाठी दर्शनासाठी मुक्त झाले. म्हणून सांगितलं जातं 12 वर्षामधून जो सिंह राशीमध्ये जेव्हा सूर्याचं आगमन होईल, गुरुचं आगमन, त्या समयाला जो सिंहस्थ कालावधी प्रकट होईल त्या समयाला गोदावरीमध्ये स्नान. किती दिवसाचा कालावधी आहे? 11 महिन्याचा कालावधी आहे. आणि आता लवकरच हे सौख्य आपल्या सर्वांना प्राप्त होणार आहे. मला वाटतं पुढच्याच वर्षी हा जो कालावधी आहे